झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। आज काँग्रेसच्या टिळक भवन या प्रदेश कार्यालयामध्ये काँग्रेसच्या विधानसभेतल्या पराभूत उमेदवारांची बैठक झाली। या बैठकीमध्ये नागपूर मध्य या विधानसभा क्षेत्रातून जे बंटी शेळके उमेदवार होते ते देखील आलेत। बंटी शेळकेजी, तुमचा पराभव झाला। खरं तर तुमच्या संपूर्ण प्रचाराला स्वतः प्रियंका गांधींची मोठी रॅली जी आहे ती झाली। संघ मुख्यालयाच्या समोर संपूर्ण घोषणाबाजी झाली। अशात तुमचा 10,000 पराभव होतोय। या पराभवाची समीक्षा काय? नाही, पराभवाची समीक्षा म्हणजे मी एवढंच म्हणेन की मला सन्माननीय नेते आमचे राहुलजी गांधी यांच्या माध्यमातून जे आहे मला पक्षाचं चिन्ह भेटलं। पक्षाचे चिन्ह भेटल्यानंतर जर आपण बघितलं तर पक्षाची जी आपली नागपुरातली जी संघटना आहे मध्य नागपूरची, त्या संघटनेचा एकाही पदाधिकारी म्हणजे बोटावर मोजण्या इतके 4-5 जण होते, त्यांच्या व्यतिरिक्त जे आहे एकाही पदाधिकारी जो आहे तो तिथे उपस्थित नव्हता। आणि राहिली गोष्ट चिन्ह पक्षाने दिलं, पण चिन्ह पक्षाने दिल्यानंतर पण आपल्याला काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती आपल्याला एका पद्धतीने आपल्याला अपक्ष निवडणूक ही लढावं लागली। अपक्षाची निवडणूक आपल्याला लढावं लागली। परंतु गेल्या निवडणुकीत देखील तुम्ही अपक्ष उभे होता, आता तुम्हाला चिन्ह होतं तरी अपक्ष का? नाही, गेल्या निवडणुकीत पण आपण जे म्हटलं अपक्षच म्हणा, कारण की गेल्या निवडणुकीत पण आपला जो पक्षाचं चिन्ह होतं पण आपण अपक्षच निवडणूक लढलो। कारण की संघटना जी आहे ती संघटना कुठल्याही याच्यामध्ये संघटन राहणं जरुरी आहे। संघटन जे आहे संघटन आम्हाला तयारसुद्धा करू नाही दिलं, कारण की तयार याच्यासाठी नाही करू दिलं कारण की 2019 मध्ये मी निवडणूक हारल्यानंतर फक्त अवघ्या 4,000 मतांनी निवडणूक हारलो होतो। यावेळी जे आहे पक्ष श्रेष्ठींच्या माध्यमातून माझं स्क्रीनिंग कमिटीमध्ये माझं नावसुद्धा नव्हतं। जेव्हा की मी 4,000 मतांनी निवडणूक हारलो, स्क्रीनिंग कमिटीमध्ये 3 लोकांचा पॅनल जाते, त्या पॅनलमध्ये सुद्धा माझं नाव नव्हतं। तर आपण समजू शकता की पक्ष श्रेष्ठी जे आहे त्या पक्ष श्रेष्ठींचा किती जास्त प्रेम, किती जास्त स्नेह माझ्याप्रती आहे बा म्हणून। आणि एक माहोल तयार करण्यात आला 2019 पासून की बंटी शेळके को तिकीट कटने वाली है, इसको तिकीट नहीं मिलेगी। तर त्याच्यामुळे एक वातावरण निर्मिती होते, पक्षामध्ये एक वातावरण निर्मिती होते। हा अपप्रचार कोणी केला की तुमचं तिकीट कापलं जाणार, तुम्हाला तिकीट मिळणार नाही, आणि जे कोणते नेते आहेत असे तुम्ही आरोप करतायत की ज्यांनी तुमच्या प्रचाराला मदत केलेली नाही? माझा स्पष्ट आरोप जे आहे सन्माननीय प्रांताध्यक्ष नाना पटोलेजी यांच्यावर आहे। कारण की यांच्या माध्यमातून जी आहे माझ्या मतदारसंघामध्ये आपण जर बघितलं तर आमच्या एक ताई आहे नंदाताई पराते, त्याच्यामध्ये आमची एक ताई आहे नॅशताई। त्या नॅशताईला महिला काँग्रेसचा अध्यक्ष बनवलं सन्माननीय नानाभाऊ पटोले यांनी। या निवडणुकीमध्ये त्या कुठे दिसल्या नाही। इव्हन या सर्व बाबी अलका लांबाजी ज्या महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्राच्या अध्यक्ष सन्माननीय संध्याताई सवालाखी यांना सुद्धा माहीत आहे। आणि मी आजपर्यंत कोणाची तक्रार नाही केली। हे पहिल्यांदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी बोलत आहोत। आज मग नाना पटोलेंसमोर बैठक झाली, त्या बैठकीमध्ये त्यांचीच तुम्ही तक्रार केली? बैठकीमध्ये मी नाना गावंडेजी उपस्थित होते, नाना पटोलेजी उपस्थित होते आणि पक्ष श्रेष्ठी जेवढे सन्माननीय बाळासाहेब थोरातजी, सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, भाई जगताप साहेब, विश्वजीत कदमजी, सुनील केदार साहेब, प्रफुल्लजी गुर्दे, गिरीशजी पांडव, म्हणजे इव्हन गिरीशजी पांडव आणि प्रफुल्लजी गुर्दे यांनाही म्हटलं मी म्हटलं तुम्ही आईशपथ सांगा की मी जे बोलत आहोत तुमच्याही मतदारसंघामध्ये घडलं की नाही घडलं। तर त्यांनी काय म्हणते होकार देऊन काय म्हणते त्यांनी हे केलं की नाही बंटी ही गोष्ट बरोबर आहे बा म्हणून। सांगायचं तात्पर्य हे आहे की बा एकीकडे जे आहे आपण जर काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष जर आहे तर आपण जे आहे काँग्रेस पक्षाला जिंकून आणण्यासाठी जे आपण प्रांताध्यक्ष आहे की आज पक्षाचे हे जे हाल झाले आहे, कारण की हे 16 जे आपले जे आमदार जे निवडून आले, तर मला असं वाटतं की बाकी जे आपले जे उमेदवार जे पडलेले आहे त्याच्यामध्ये सर्व जर कोणाचा जर हात असेल तर सन्माननीय नाना पटोलेजींचा हात आहे, सन्माननीय। नाना पटोलेंची प्रदेशाध्यक्ष पदावरून बदली व्हावी याकरता तुम्ही काही पक्षश्रेष्ठींना, काँग्रेस पक्ष दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींना बोलणार आहात? आजपर्यंत जे आहे आजपर्यंत एवढं आहे की मी आज माता राणीची शपथ घेऊन सांगून आलो, आजपर्यंत आपण कोणाची जे आहे कंप्लेंट आजपर्यंत केली नाही, शिकायत आज तक मैंने की नाही। लेकिन जिस प्रकार से जो आहे आता आपण बघून राहिलो महानगरपालिकेच्या पण येणाऱ्या भविष्यामध्ये निवडणूक आहे, त्याच्यामध्ये साधारण कार्यकर्ता राहते बिचारा, ज्याचा जो ॲक्टिवा गाडी आहे माझ्यासारखी, ज्याचं कविलूचं घर आहे माझ्यासारखं, तो कार्यकर्ता जो आहे एवढ्या वर्षापासून पक्षाची तर समजायला बांधणी करून आला, पक्षामध्ये काम जर करून आला तर त्याच्यावरती अन्याय नाही झाला पाहिजे। माझ्या मतदारसंघामध्ये जर समजा 22, 23, 24 जर वार्ड येते, त्या वार्डामधले खऱ्या अर्थाने ज्यांनी या निवडणुकीमध्ये मेहनत केली आहे, मागच्या निवडणुकीमध्ये मेहनत केली आहे, त्याच्यावरती कुठं ना कुठं राहुलजींचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे। राहुलजींच्या माध्यमातून ज्या पद्धतीने राहुलजींच्या माध्यमातून मला तिकीट मिळाली डायरेक्ट, त्याच पद्धतीने राहुलजींच्याच माध्यमातून राहुलजींनी टीम तिथे पाठवली पाहिजे। कारण की या लोकांच्या हातामधून जर समजा त्याला आपण जर तिथे तिकिटा जर वाटप जर केल्या तर ज्या पद्धतीने यांनी आता मिळून म्हणजे एका पद्धतीने RSS आणि भारतीय जनता पक्षासोबत मिळून ज्या पद्धतीने आपल्या पक्षाची विल्हेवाट लावायचं काम ज्यांनी केलं, कारण की सन्माननीय प्रियंकाजी गांधी आल्या हो। नाना पटोले हे संघाशी अजूनही देखील जुळलेले आहेत, ते अजून देखील संघाचंच काम करतात, RSS सोबत ते जुळलेले आहे आणि 100% ते RSSच्याच माध्यमातून सन्माननीय नाना पटोलेजी हे काम करतात। मी टिळक भवनाच्या समोर बोलून आलो या गोष्टी, आणि कारण की आमच्या सन्माननीय नेत्या प्रियंकाजी गांधी आल्यानंतर पण
अशा समजून चला अशा मतदारसंघामध्ये जर काँग्रेस पक्षातल्या संघटनेचा कुठलाही व्यक्ती जर तिथे उपस्थित जर नसेल तर याची जबाबदारी कोणी घेतली पाहिजे? ही जबाबदारी कोणाची आहे? जर प्रियंकाजी गांधी यांच्या रोड शोमध्ये जर समजून चला काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते जर उपस्थित नसेल, त्यानंतर त्या मध्य नागपूरची निवडणूक जी आहे शेळके परिवाराने दिलेली तिकीट नव्हती, ही गांधी परिवाराच्या माध्यमातून म्हणा किंवा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून म्हणा एका पद्धतीने इव्हॅल्युएट करून कुठं ना कुठं जे आहे त्याच्यात त्यांनी सर्वे जो केला होता राहुलजी गांधी यांच्या माध्यमातून, आमचे नेते जननेता जननायक राहुलजी गांधींच्या माध्यमातून जो सर्वे झाला त्या माध्यमातून राहुलजी गांधी यांच्या माध्यमातून मला तिकीट मिळाली. अरे मी 4,000 मतांनी निवडणूक हारलो होतो. या लोकांनी माझं स्क्रीनिंग कमिटीमध्ये नावसुद्धा नव्हतं दिलं. सन्माननीय नानाभाऊ पटोले यांनी फक्त काही गोष्टींची ताकद देऊन काय म्हणते पक्ष जो आता वाढत नाही, पक्ष हा वाढते. कारण की 5 वर्षा पहिले जर मी 4,000 मतांनी जर निवडणूक हारलो, आज जे आहे तिथे आपलं संघटन पाहिजे होतं. संघटन मी माझ्या स्वतःच्या बळावरती निवडणूक लढलो. आणि आपण थोडा वेळ पहिले म्हटलं की बंटीजी म्हणे तुमच्या पायावरती सुजन कशासाठी आली? अरे घरी घरी जाऊ जे आहे 4 लाख मतदारांपर्यंत मी पोचलो. जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. 80% घरापर्यंत जे आहे बंटी शेळके तिथे पोचलेला आहे. आणि एकही जर समजून झाला बोटावर मोजण्या इतके 7-8 संघटनेतले आमचे पदाधिकारी काम करायला होते काँग्रेस पक्षाचे. बाकी लोक कुठे होते? सर्वच्या सर्व ब्लॉक अध्यक्ष काय बंटी पण परंतु आजच्या संपूर्ण बैठकीमध्ये तुम्ही एकट्याने नाना पटोलेंच्या संदर्भात रोष व्यक्त केला की अजूनही तुमच्यासारखे अनेक पराभूत उमेदवार आहे, त्यांनी नाना पटोले यांनाच त्यांच्या पराभवाचं मुख्य कारण सांगितलं. नाही, मी आता बाकीच्या लोकांबद्दल काय बोलणार आहे काय नाही बोलणार आहे. इंदरूमची मीटिंग होती, पण इंदरूमच्या मीटिंगमध्ये त्या लोकांनी काय बोललं मी तुमच्यासमोरही बोलू शकत नाही. काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात. पण मला असं वाटते की पक्षाच्या भलाईसाठी आणि ज्या पद्धतीने या बंटीबाबा शेळके महाराष्ट्राच्या संपूर्ण नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जर माझ्यावरती राजकीय गुन्हे सर्वात जास्ती जर असेल 84, मेरे नेता राहुल जी गांधी इन्होंने बोला है कि डरो मत, अगर हमारे भी पार्टी में अगर समझ लो कोई गलत अगर चीज़ें अगर होती होंगी तो उनके ऊपर में आपको उंगली उठाने की ज़रूरत है. माझी जेव्हा सरकार होती महाविकास आघाडीची तर माझ्या सरकारच्या, कारण की माझ्या नेत्यांनी म्हटलं आहे की हमारी भी अगर सरकार में अगर समझ लो कोई अगर गलत चीज़ अगर होती है, भ्रष्टाचार अगर होता है तो बंटी हमको आपण आवाज उठाना पडेगा. मी आवाज उचलला. 353 गुन्हा दाखल झाला. 19 दिवस मी जेलमध्ये होतो, एकदा 9 दिवस जेलमध्ये होतो आपल्या सरकारमध्ये. कारण की माझ्या नेत्यांनी म्हटलं आहे. कारण की जर आपल्याला अशा पद्धतीने समजून आला, माझ्या नेत्यांनी म्हटलं डरू मत, मैं नहीं डरता. प्रियंकाजी गांधी आल्या. प्रियंकाजी गांधी यांचा विरोध केला त्या लोकांनी. विरोध केल्यानंतर त्या लोकांनी बॅनर फाडले. मी एकटा तिथं जाऊन धमकनी त्या लोकांसोबत भिडलो. मी द्वेष नाही केला, त्यांच्यासमोर हात जोडले. म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि RSS वाल्यांच्या समोर हात जोडले. म्हणून उनको बोला की मर्दानगी से चुनाव लढो, नामर्द बन के चुनाव मत लढो. आज ज्या पद्धतीने आपण जर बघितलं तर 88 ज्या पेट्या आहेत त्या 88 पेट्यांमध्ये घोळ करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. 268 नंबरचा बूथ होता साहेब, काटोल रोडकडे पश्चिम दिशेकडे काय म्हणते गाडी जायला पाहिजे होती EVMची. सुरक्षा रक्षकांसोबत विदाऊट सुरक्षा रक्षक जे आहे पूर्व नागपूरच्या दिशेने काय म्हणते या मशिनी गेल्या झेंडा चौकाकडे महालमध्ये. आणि जिथे हा गोंधळ झाला त्याच्यात बंटीबाबा शेळकेला बदनाम केला. 20 कार्यकर्त्यांसोबत आला होता म्हणे. आणि वृत्तपत्रामध्ये वृत्तवाहिनीवर सुद्धा दाखवलं की बंटी शेळके यांनी धांदल केली. CCTV फुटेज पहा. त्या CCTV फुटेजमध्ये बंटीबाबा शेळके एकटा आला. चढलेल्या गाडीवरती गाडीवर चढलेले लोक जे होते ते नागरिक होते, हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. अप्पासाहेब मोहिते म्हणून एक ज्येष्ठ काय म्हणते समाजसेवक आहे, गडकरी साहेबांच्या घराच्या बाजूला राहते, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार. आणि आता जे आमदार झाले प्रवीणजी दटके यांच्या नेतृत्वामध्ये त्यांना मारहाण झाली. त्यांची आतापर्यंत 24 तास झाले होते, 24 तास. त्याच्यानंतरही त्यांची आतापर्यंत जी दखल घेतली नाही. उनके ऊपर में मुकदमा दर्ज नहीं किया. धारा 44 लागली होती. याने नीम का पत्ता कड़वा है, बंटी शेळके बडवाय सारखे नारे देते ठाण्यामध्ये गेले. ठाण्यात गेले, धारा 44 दाखल होती. त्याच्यानंतरही तिथे नारे दिल्यानंतर एका विशिष्ट धर्मांबद्दल चुकीचे नारे दिल्यानंतर पण त्या लोकांवरती आजपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही. प्रशासन यांच्यासोबत अल्बा समाजाच्या सन्माननीय मतदारांना ज्या भयकवण्याचं काम केलं की बंटी शेळके पैसे वाटत आहे. अरे बंटी शेळके जो ॲक्टिवा गाडी आहे, बंटी शेळकेचं कविडूचं घर आहे. मी व्हिडिओ टाकला ना, आहे ना इंस्टाग्रामवर व्हिडिओ, की भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहे हे पहिले तुम्हाला दाखवतं. हे बघा, हे तुम्हाला दाखवलं मी. हे श्याम धर्माली आहे, सहायुक्त आहे नागपूर महानगरपालिकेचे. याच्या हातामध्ये या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या चिठ्ठ्या सापडल्या. ठीक आहे. आपण समोर गेलो, सागर कोतवालीवाले आहे, केंद्रीय मंत्री पितातुल्य नितीनजी गडकरी साहेबांचे काय म्हणते PA आहे. यांचं काय म्हणणं आहे, नाही बंटी भाऊ याच्यानंतर नाही होणार, चिठ्ठ्या आतमध्ये नाही येणार. हे बघा, यांच्यावरती काय कारवाई केली आतापर्यंत या अधिकाऱ्यांवरती. हे काय आहे, हे सिपेंडवरा शाळेचं बूथ आहे गडकरी साहेबांच्या घराच्या बाजूचं. याच्यावरती या भारतीय जनता पक्षाच्या चिठ्ठ्या BLOच्या टेबलवर ठेवल्या गेल्या होत्या. यांच्यावरती काय कारवाई केली आतापर्यंत. त्या हलबा समाजाच्या त्या आमच्या बूथमध्ये आमच्या सागर चव्हाण माझा लहान भाऊ, त्याच्यानंतर पुणेकर, पवनीकर, डोरलीकर, धकाते, निमजे, हे सर्व 22 जण जे आहे मुलं मुली माझे लहान बंधू, या लोकांना 2 वाजता डिटेन केलं. 6 वाजेपर्यंत पोलीस तक्रार केली का या सगळ्या हो, सर्व केलं. पोलीस त्यांची आहे, प्रशासन त्यांचं आहे, निवडणूक विभाग त्यांचा आहे, सर्व त्यांचे आहे. सन्माननीय पत्रकार बंधू त्यांचे आहे. कारण की आपण कुठल्याही गोष्टीचं विश्लेषण केलं पाहिजे. बंटीबाबा शेळके तिथे होता का, CCTV फुटेज बघितले पाहिजे. आपण बदनाम करून राहिले फक्त.
सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बा आरोप प्रत्यारोप नाही करून आलो मी, हे वास्तविकता आहे, ही वास्तविकता आपल्यासमोर मी मांडलेली आहे. आणि एका पद्धतीने देश का झेंडा तिरंगा नाही चलेगा दो रंग, माझ्या हातात तिरंगा होता, माझ्या नेत्या सन्माननीय प्रियंकाजी गांधी बाजूला होत्या. या लोकांना म्हटलं मी, ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं पहिले आपल्या RSSच्या मुख्यालयावरती आपण तिरंगा कधी लावला नाही, आता जर तिरंगाबद्दल तुमच्या हृदयामध्ये जर प्रेम असेल तर तुम्ही तुमचे झेंडे खाली करा. जर तुम्हाला अभिमान वाटत अपमान करायचा असेल तर तुम्ही वरती करा. अपमान केला त्या लोकांनी. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते बंटी शेळके, जे नागपूर मध्यमधनं काँग्रेसकडनं निवडणूक लढले. खरं तर आज संपूर्ण पराभूत उमेदवारांची बैठक बोलावण्यात आली. या सगळ्या बैठकीमध्ये बंटी शेळके यांनी थेट हल्लाबोल जो आहे तो नाना पटोले यांच्यावरतीच केला आहे. कारण खरं तर मला पक्षाकडनं चिन्ह मिळालं नागपूरमध्ये निवडणूक लढवण्याकरता, परंतु माझ्यासोबत संघटनाच नव्हती. नाना पटोले यांनी संपूर्ण संघटना जी आहे ती माझ्या संपूर्ण निवडणुकीत कुठेच उतरवली नाही, असा थेट आरोप जो आहे तो बंटी शेळके यांनी आपल्यासोबत बोलताना केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षय मंकानी, TV9 मराठी, मुंबई. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.